रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तिन्ही सांजेला दिवा पाहून लक्ष्मी येते अशी आपली श्रद्धा आहे। त्या मुहूर्तावर कोणती कामे टाळावी ते आज आपण जाणून घेऊया। वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आयुष्य कमी कष्टदायी होते। वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत। त्यामागे असलेली कारणे जाणून घेतली तर आपणही त्या नियमांचे पालन अवश्य कराल। मात्र जाणून बुजून केलेल्या कामांचा विपरीत परिणामही तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागतो, असे वास्तुशास्त्रात म्हटले गेले आहे। सनातन धर्मात रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे। दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे, अर्थात 2 पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करावी। हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे तसे काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असे वास्तुशास्त्र सांगते। असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते, त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे। वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये, असे केल्याने देवी लक्ष्मी घरात मुक्काम करत नाही। परिणाम आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, तसेच घरात नकारात्मक ऊर्जा राहते। त्यामुळे संध्याकाळी केर कचरा काढू नये। तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। या रूपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा। मात्र सायंकाळी तुळशीची पाने तोडू नये। तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये। सायंकाळी घराच्या प्रवेशद्वारावर ओट्यावर बसू नये, अर्थात लक्ष्मीचा मार्ग अडवू नये। त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात। तसेच रात्री केस कापू नये, नख देखील संध्याकाळी कापू नये। या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडीत गोष्टी दिवसा कराव्यात, असे शास्त्र सांगते। अन्यथा या गोष्टी नकारात्मकरित्या आपल्यावर उलटू शकतात। रोजच्या जीवनात हे नियम आपण कटाक्षाने पाळावे असे वास्तुशास्त्र सांगते। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।